मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. हरित महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे नागपूर विभागात संचित बांबू, फळझाडे व इतर झाडे, फुलपिके, तुती आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीसह कुरण विकास आदी कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार वर्मा यांनी आज संबंधित यंत्रणांना दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात हरित महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून समतामूलक शाश्वत पर्यावरणीय विकासातून समृद्धीसाठी मनरेगा मिशन मोडवर राबविण्याबाबत श्री वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मनरेगा अंतर्गत कामे गुणवत्तापूर्ण व अधिक उत्पादक होण्यासाठी टिकाऊ व उत्पादकता तयार करून बांबू तसेच इतर हरित आच्छादित पिकं संचित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चांगले उत्पादन देणाऱ्या पिकांचे अभिरक्षण करता अशा लागवडीतून शाश्वत व पर्यावरणपूरक विकास साधता येणार आहे. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी हरित महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करून अल्प व अत्यल्प भूधारक कुटुंबांस लाभ देण्यात येत असल्याने हा कार्यक्रम समता वाढीस पूरक ठरणार असल्याचे यावेळी वर्मा यांनी सांगितले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.